भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 जणांना 7 वर्षांची सक्तमजुरी चोंडी येथील मारहाण प्रकरण भोवले। काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिंदे गटात पक्षप्रवेश केलेले दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 आरोपींना 12 वर्षांपूर्वी चोंडी येथील मारामारी भोवली असून त्यांना 7 वर्षांची सक्त मजुरी आणि 3000 रुपयांची शिक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश राजेंद्र डी सावंत यांनी सुनावली आहे। भोईरांवर हाफ मर्डर आणि मारामारी असे गुन्हे दाखल होते। 25 आरोपींपैकी 4 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। याबाबतचा निकाल जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दिला आहे। दरम्यान आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच भोईरांना शिक्षा झाल्याने त्यांना निवडणूक लढविता येणार की नाही याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। हे नेमकं प्रकरण काय? काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम आणि त्यांच्या साथीदारांना नोव्हेंबर 2012 मध्ये अटक करण्यात आली होती। जिल्हा परिषदेचा सभापती असताना पोलीस कोठडीत जाणारे भोईर हे रायगड जिल्हा परिषदेचे पहिले सभापती ठरले होते। 11 सप्टेंबर 2012 रोजी चोंडी येथे किरकोळ वादातून काँग्रेसचे विजय थळे, त्यांच्या पत्नी रुपाली थळे आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना शेकापचे दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली। या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर तब्बल 2.5 महिने दिलीप भोईर उर्फ छोटम हे पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर होते। उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर छोटम जिल्हा न्यायालयाला शरण आले होते। जिल्हा न्यायालयाचे तत्कालीन सत्र न्यायाधीश डॉक्टर यशवंत सावरे यांच्यासमोर सभापती छोटम आणि त्यांचे सहकारी मकरंद भोईर, विक्रांत कुडतरकर, विवेक कुडतरकर, शिरीष म्हात्रे, संतोष साळुंखे, जयवंत साळुंखे हजर झाले। या 7ही जणांचा अटकपूर्व अंतिम जामीन न्यायालयाने फेटाळला होता।